नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत अफगाणी अंडा करी। एकदम टेस्टी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। एकदम टेस्टी अशी अफगाणी अंडा करी आज आपण बनवणार आहोत। एकदम छान अशी मस्त ग्रेव्ही आज आपण बनवणार आहोत। एकदम झटपट अशी ही बनते भाजी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पहिले आपण अगोदर ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला किंवा मोठा चिरलेला कांदा घातला तरी पण चालेल। आपल्याला ही पेस्ट मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे, त्यामुळे मोठा चिरलेला कांदा घातला तरी पण चालतो। आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता कांदा चांगला मऊ झाला की मग त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे। कांदा आपल्याला अगोदर लाल करून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदलत आला की मग आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। एकदम टेस्टी अशी ग्रेव्ही तयार होते आणि एकदम झटपट भाजी होते ही। जास्त आपल्याला साहित्य काहीच लागणार नाही, एकदम कमी साहित्यामध्ये टेस्टी अफगाणी अंडा करी आज बनवणार आहोत। आता कांदा एकदम मऊ झालेला आहे, त्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे। आता 2 टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो पण आपल्याला मोठे चिरलेले असतील तरी पण चालतील। ही ग्रेव्ही आपल्याला बारीक करायची आहे मिक्सरमधून। थोडा वेळ झाकण ठेवू, म्हणजे टोमॅटो अजून मऊ होईल। आता मिक्सरमध्ये एका भांड्यामध्ये तोपर्यंत आपण कोथिंबीर, दही ही दुसरी पेस्ट आपण काढून घेणार आहोत। ती वेगळी पेस्ट आहे आणि ही वेगळी पेस्ट आहे। आता यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला, लाल तिखट घातलेला आहे आणि आता ही बारीक करून आपल्याला घ्यायची आहे मिक्सरमधून। एक हिरवी मिरची आणि अद्रक पण घातलेली आहे। कांदा आणि टोमॅटोची पण पेस्ट काढून घ्यायची आहे। उकडलेले अंडे घ्यायचे आहेत, त्याला अशा पद्धतीने काप करायचे आहेत। आता हे अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता थोडीशी हळद, लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंड्याला लावायचं आहे आणि आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त भांडी पण लागत नाही आहे, त्याच भांड्यामध्ये आपण करणार आहोत। चांगले फ्राय करून घ्यायचे। अंडे चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। दोन्ही साइडनी चांगले
परतून झाले की आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने चांगले परतून झालेले आहेत. आता काढून घेऊया. आता थोडंसं तेल टाकूया अजून. आता आपण जी ग्रेव्ही बनवलेली होती ती आपण तेलामध्ये चांगली परतून घेणार आहोत. जरा जास्तीचं तेल टाकायचं. तेल टाकल्याच्या नंतर आलं आणि लसूणची पेस्ट आपल्याला अगोदर घालायची आहे. थोडासा खडा मसाला पण आपण घातलेला आहे. लवंग, मिरी आणि दालचिनी आणि एक चक्रफूल घातलेलं आहे. जास्त खडा मसाला पण आपण घालायचा नाही. आता जी ग्रेव्ही बनवलेली होती आपण टोमॅटो आणि कांद्याची, ती आपल्याला अगोदर घालायची आहे. तेल चांगलं सुटू द्यायचं. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. गॅस कमी करून ठेवायचा. थोडंसं अजून तेल घालूया. पहिली ग्रेव्ही चांगली तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर मगच आपल्याला दुसरी ग्रेव्ही आपल्याला इथे घालायची आहे. आता चांगली परतून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालूया. चांगलं तेल सुटलं की आता आपण मसाले घालणार आहोत. गरम मसाला, कांदा लसूण मसाला, अंडा करीचा मसाला घालायचा आहे थोडासा आणि काश्मीरी लाल तिखट मी इथे घातलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं. चांगलं तेल सुटलं. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. थोडंसं पाणी घालूया म्हणजे त्यातील कच्चेपणा निघून जातो. थोडंसं पाणी घालायचं आणि मगच आपण परतून घेणार आहोत चांगलं. म्हणजे भाजीचा मसाला आहे तो खाली लागत पण नाही. मसाला पण आपला चांगला परतला जातो म्हणून थोडं पाणी घालून परतून घ्यायचं चांगलं. आपण जो मसाला परतून घेत आहोत त्यासाठी एकदम कमी गॅस केलेला आहे. आता यामध्ये जे आपण अंडे फ्राय करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि पाणी जसं लागेल तसं आपण गरम पाणी घालणार आहोत. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी गरमच घालायचं. आता जेवढी वाढवायची असेल ग्रेव्ही तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. उकळी येऊ द्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची.
मीठ घालूया. अजून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपली अफगाणी अंडा करी तयार झालेली आहे. बघू शकता एकदम टेस्टी अशी होते आणि एकदम झटपट होते. जास्त मसाल्याची पण आपल्याला गरज पडत नाही. एकदम कमी मसाल्यामध्ये ही भाजी एकदम टेस्टी बनते. बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जर एखादी नवीन रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.